नमस्कार मंडळी. दुर्गराज रायगड हा समस्त मराठी मंडळीच्या जिव्हाळ्याचा विषय. काही वर्षांपूर्वी आपल्या चॅनलवर रायगडावरील शिलालेखासंबंधी आपण एक व्हिडिओ पाहिला असेल, ज्यातून जगदीश्वर हे मंदिराचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांना वापरलेले एक विशेषण यासंबंधी अभ्यासपूर्ण मांडणी होती. तसेच शिवसमाधीजवळील महादेवाचे मंदिर हे वाडेश्वर महादेवाचे मंदिर आहे अशी माहिती होती. मंडळी, इतिहास हा प्रवाही असतो. नवीन कागदपत्रे उजेडात येतात तशी नवीन ऐतिहासिक माहिती समोर येते. अशा नवीन संशोधनाचेही स्वागत व्हायला हवे. आजचा आपला व्हिडिओ हा त्याच श्रेणीत येणार आहे. आजच्या व्हिडिओतून रायगडासंबंधी आणि मुख्य म्हणजे वाडेश्वर महादेवासंबंधी काही महत्त्वपूर्ण माहिती आपण इतिहास संशोधक राज मेमाणे यांच्याकडून ऐकणार आहोत. धन्यवाद. नमस्ते मित्रांनो, मी इतिहास संशोधक राज मेमाणे मराठा हिस्ट्री चॅनलतर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आजपर्यंत मी अनेक विषयांवरती या चॅनलवरती माझं संशोधन मांडलेलं आहे किंवा जे माझं संशोधन प्रकाशित झालंय त्याच्यावर आम्ही व्हिडिओ करून इथे टाकलेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलाय. आज असंच एक नवीन संशोधन, पण अत्यंत महत्त्वाचं संशोधन तुमच्यासमोर घेऊन येत आहे. नुकतंच माझं एक संशोधन प्रकाशित झालं, ते म्हणजे रायगडशी संबंधित आहे आणि त्याची दखल महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी घेतली आणि त्याची भली मोठी बातमी काही 8-10 दिवसांपूर्वी छापून आली होती. सो त्याच संदर्भात आजचा व्हिडिओ आहे आणि ते संशोधन आहे तख्ताचा गड, म्हणजे महाराजांच्या तख्ताचा गड आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, इतिहासप्रेमींचं आवडतं ठिकाण ते म्हणजे दुर्गेश्वर रायगड. तर रायगडवरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्री जगदीश्वराचं मंदिर आहे. तिथे बाहेर शिलालेख आहे आणि त्यावरून ते मंदिर जगदीश्वराचं मंदिर असं ओळखलं जातं. परंतु पेशवेकालीन मोडी कागदपत्रांमधून, म्हणजेच पुणे पुरालेखागारामध्ये जे मोडी कागद आहेत त्यावर काही दशकांपूर्वी श्री शन्ना जोशी, ज्येष्ठ इतिहास संशोधक, आणि श्री शांताराम विष्णू आवळसकर, ज्यांनी रायगडची जीवनकथा हे पुस्तक लिहिलं, तर त्यांनी त्या कागदपत्रांवर अभ्यास करून जो काही निष्कर्ष मांडला होता किंवा एक तर्क मांडला होता तो असा की मोडी कागदपत्रांमधून जगदीश्वर असा उल्लेख न येता श्री वाडेश्वराचं मंदिर, म्हणजे श्री वाडेश्वर महादेवाचं मंदिर रायगडावर आहे असे उल्लेख जवळपास सगळ्या कागदांमधून येतात. त्यामुळे या सर्वांना असं वाटलं, म्हणजे स्पेशली श्री शन्ना जोशी यांना, की ते रायगडचं म्हणजे रायगडवर असलेल्या जगदीश्वराचं मूळ शिवकालीन नाव वाडेश्वर असावं आणि त्याला गौरवार्थ म्हणून, ज्याला काव्यात्मक म्हणतो म्हणून त्याला जगदीश्वर असं शिलालेखात म्हटलं गेलं असावं. पण प्रत्यक्षामध्ये आत्ता माझ्या हाती एक असा कागद लागलाय ज्यावरून ही गोष्ट सिद्ध होते की जगदीश्वर हा वाडेश्वर नसून ही दोन्ही वेगवेगळी मंदिरं होती. तुम्हाला आता स्क्रीनवर तो कागद दिसतोय आणि त्या कागदातला मजकूर आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. श्री वाडेश्वर महादेव कुशावर्त तळ्यावरील जुनी जीवरखी म्हणजे गाभारा, जुनी जीवरखी होती. 30 लागवड खर्च करून नूतन मंदिर बांधून त्याची स्थापना केली, असा तो कागद आहे. सो असा एक 11 पानांचा संच आहे. इसवी सन 1782 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. त्याविषयी श्री शन्ना जोशी आणि आवळसकरांनी लिहिलेलं आहे. पण त्यांनी जे कागद बघितले होते त्यामध्ये कुशावर्त तळ्याचा कुठेच उल्लेख नव्हता. आणि आत्ता तुम्ही जो कागद बघताय किंवा त्या संचामधला जो कागद तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो मूळ कागद बांधकामाचा आहे, ज्यामध्ये हा स्पष्ट उल्लेख आहे की कुशावर्त तळ्यावर वाडेश्वर महादेव होता. आणि त्याचा उल्लेख नंतरही मला अजून त्याचे काही कागद सापडले ज्यामध्ये तो पुरातन होता, प्राचीन होता असे उल्लेख येतात. आणि या महादेवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं जे बांधकाम केलं गेलं ते रघुनाथ सदाशिव गद्रे, त्यावेळेसचे रायगड तालुक्याचे मामलेदार, यांनी सरकारतर्फे मंदिराचं बांधकाम केलं आणि आतमध्ये देवाची जी स्थापना केली ती या रघुनाथ सदाशिव गद्रे यांनी केलेली आहे. आणि त्याविषयी अनेक डिटेल्स या संचामध्ये आढळतात, जसं की पाथरवट म्हणजे दगड फोडण्याचं जे काम ज्यांनी केलं त्यांची नावं, त्यांनी किती महिने काम केलं, त्यातले त्यांचे रजेचे दिवस किती होते, त्यांना पगार किती होता, तसंच सुतार कोण कोण होते, त्यांनी किती काम केलं. त्यानंतर जी शाळुंका पूर्वी होती, म्हणजे मंदिरामध्ये शाळुंकेयुक्त मंदिर होतं असं दिले, पण त्यामध्ये शिवलिंग नव्हतं. सो त्यामध्ये पिंडीची स्थापना किंवा शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी शिस आणि लोखंडाचा वापर केला गेला. मग गणपती पूजा केली, त्यासाठी किती, प्रथम दिवशी गणपती पूजन केलं तर 3 नारळ लागले, साधारण मला वाटतं 12 आण्याचे का 3 आण्याचे. आणि असं म्हणजे खूप डिटेलमध्ये त्याचा खर्च आहे. मंदिराचं काम कधी चालू केलं, कधी संपलं. सो असा तो 11 पानी संच आहे आणि त्यामध्ये वाडेश्वर महादेव कुशावर्त तळ्यावरील असा 2 वेळा उल्लेख येतो.
खेरीज मुशायरा आणि बदल मुशायरा असं त्या दोन याचं संचाचं असं त्याचं आपण डिवाइड करू शकतो. बदल मुशाहिरा, मुशाहिरा म्हणजे पगार, मग त्यासाठी किती लोकांनी काम केलं, त्यांना पगार किती दिला गेला. खेरीज मुशायरा म्हणजे त्यासाठी जो काही म्हणजे लाकडं लागली, त्याच्यानंतर दगड किती लागले, कौलं किती लागली. ते मंदिर कौलारू होतं. आत्ता तुम्ही कुशावर्त तळ्याचा आत्ताचं एक फोटो तुम्ही स्क्रीनवर बघताय, तिथे वरच्या बाजूला तुम्हाला एक मंदिर दिसेल तळ्याच्या काठावरती. पण हे बांधकाम जे आहे ते नंतरच्या काळातले, ते सहज लक्षात येतं कारण डॉक्युमेंट्समध्ये जो उल्लेख येतोय की जे कौलारू होतं वगैरे, आणि बट ऑब्व्हियस 1782 सालात ते बांधलेलं आहे. 1818 पर्यंत गड मराठ्यांकडे होता, पण पुढे 70 वर्ष गडावर जायला बंदीच होते. सो आत्ता जे दिसते ते अलीकडच्या काळातलं बांधकाम आहे, पण ते मंदिर कुशावर्त तळ्यावर होतं असे क्लिअर उल्लेख असलेले कागद मला नंतरही अजून ॲडिशनल, म्हणजे ही बातमी आल्यानंतर मला ॲडिशनल अजून 2 कागदांमध्ये हा उल्लेख सापडला. सो ही गोष्ट कन्फर्म आहे की जगदीश्वर आणि वाडेश्वर ही 2 मंदिरं अगदी वेगळी होती. रायगडच्या इतिहास संशोधनामध्ये आजवर जे काही संशोधन झाले रायगडवर, त्या संशोधनात अत्यंत महत्त्वाची भर टाकणारा हा कागद आहे. आणि तो एक सुदैवानं, एक काय परमेश्वराची कृपा, जो माझ्यासारख्या एका सामान्य संशोधकाच्या हाती लागला आणि आज हे संशोधन जगासमोर आलं. सो आय होप सो तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा रायगडवर जाल तेव्हा, म्हणजे याआधी तुम्ही कुशावर्तावर गेलंच असेल, पण आता तुमचा कुशावर्त तळ्यावर गेल्यानंतर आत्ता जे मंदिर आहे तिथे वाडेश्वराचं, म्हणजे आता ते वाडेश्वर या नावानं नाही ओळखलं जात, तिथे आता बोर्ड आय थिंक लावतायत. म्हणजे मी गेलो तेव्हा ते पुरातत्वाने लावला होता, व्याडेश्वर अशा नावाने लावलाय, पण वाडेश्वर किंवा वाढेश्वर अशा नावाने कागदात उल्लेख येतो. सो आता तुम्ही जाल तेव्हा तुम्ही ही गोष्ट कन्फर्म आहे की जगदीश्वर हा वेगळा आहे आणि वाडेश्वर जो आहे तो कुशावर्त तळ्यावर आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की सांगा. मराठा हिस्ट्री चॅनलचे सगळे आमचे जे संचालक आहेत किंवा ओनर आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो. तसेच जी टेक्निशियन टीम आहे त्यांचेही आभार मानतो की मला या संशोधनाचा व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती करण्याची संधी दिली. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि पुढच्या व्हिडिओचे आपण नक्कीच अजून काही काही नवीन नवीन गोष्टी घेऊन येतोय मी, त्या आपण बघूयातच. धन्यवाद. जय शिवराय.